नमस्कार विद्यार्थी मित्र हो, विनुश्री एरंडोलीमध्ये मी आपणा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्र हो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा TET पेपर क्रमांक 2 15 जुलै 2018 रोजी झालेला पेपर विषय सामाजिक शास्त्रावरील 60 प्रश्न सदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 91. सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह टिंबटिंब घराण्याचे आहे, तर पर्याय 2 शिलाहार घराण्याचे आहे. पुढील प्रश्न 92. स्त्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका टिंबटिंब होत. हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारलेला आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पर्याय 1 पंडिता रमाबाई या स्त्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका आहेत. पुढील प्रश्न टिंबटिंब संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते. तर हैदराबाद संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते. पुढील प्रश्न 1556 मध्ये भारतात पहिले मुद्रणालय टिंबटिंब येथे सुरू झाले. तर पर्याय 4 गोवा. 1556 मध्ये भारतात पहिले मुद्रणालय गोवा येथे सुरू झाले. हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. वारंवार परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न येथे दिलेले आहेत. पुढील प्रश्न मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक टिंबटिंब हे होते. तर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक होते. पुढील प्रश्न पंचायत समितीच्या सभापतीची उपसभापतीची मुदत टिंबटिंब वर्षाची असते, तर 2.5 वर्षाची असते. पुढील प्रश्न नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख कोण असतो? तर मुख्याधिकारी हा नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख असतो. पुढील प्रश्न संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला. कारण पर्याय नंबर 3 पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी 1930 हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न भारतात राजा, महाराजा, रावबहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या आहेत. कारण पर्याय 2 लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे. पुढील प्रश्न भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे. कारण भारत हे बाह्य नियंत्रण नसणारे व अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असलेले व स्वतंत्रपणे आपला कारभार करणारे राष्ट्र आहे. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर. पुढील प्रश्न भारतीय निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? येथे नाही विचारलेला आहे, त्यामुळे पर्याय 1 गृहरक्षक दल यांचा भारतीय निमलष्करी दलामध्ये समावेश होत नाही. पुढील प्रश्न शाळा व महाविद्यालयातील प्रवेश संदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात. हे टिंबटिंबचे उदाहरण आहे, तर हे समानतेच्या अधिकाराचे उदाहरण आहे. पुढील प्रश्न भारतात फाळणीनंतर संविधान सभेची सदस्यसंख्या टिंबटिंब इतकी होती. तर पर्याय 2 299 इतकी होती. पुढील प्रश्न 104 अमेरिकेत संविधानाची म्हणजेच घटनेची गरज निर्माण झाली. कारण पर्याय नंबर 3 छोटी राज्ये एकत्र येऊन नवीन देश तयार झाला, त्यामुळे अमेरिकेमध्ये संविधानाची गरज निर्माण झाली. पुढील प्रश्न 105 घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी टिंबटिंब यांची असते. तर पर्याय 1 निवडणूक आयोगाची असते. पुढील प्रश्न खाली दिलेल्या जोड्यामधील चुकीची जोडी ओळखा. तर इथं किल्ल्यांची नावं दिली आहेत, त्यांना कशासाठी काय ओळखतात, काय म्हणून ओळखतात ते दिलेलं आहे. पर्याय 2 मुरुंबदेव विशाळगड ही चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न तोरणा किल्ला पुण्याच्या टिंबटिंब आहे, तर तोरणा किल्ला पुण्याच्या नैऋत्येस आहे. पुढचा प्रश्न भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला टिंबटिंब कालगणना म्हणतात. तर पर्याय 4 शहनशाही कालगणना असे म्हणतात. भारतातील पारशी समाजात उपयोगात आणत असलेल्या कालगणना पद्धतीला शहनशाही कालगणना म्हणतात. पुढचा प्रश्न उरुक, नुपूर ही टिंबटिंबमधील प्राचीन नगरे होत. तर पर्याय 3 मेसोपोटेमियामधील प्राचीन नगरे आहेत. पुढचा प्रश्न प्रसिद्ध वैद्यजीवक टिंबटिंब या राज्याशी संबंधित आहे. तर पर्याय 2 प्रसिद्ध वैद्यजीवक मगध या राज्याशी
संबंधित आहे. पुढचा प्रश्न 111. अ गटातील ग्रंथांची ब गटातील विधानांशी योग्य जोडी जुळवा. तर ऋग्वेद निसर्गाचे काव्यमय वर्णन, यजुर्वेद यज्ञात वापरायची मंत्र, सामवेद ऋचा तालास्वरात गायनाचे मार्गदर्शन आणि अथर्ववेद दैनंदिन जीवनातील अडचणी संकटावर उपाय. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. प्रश्न 112. अमोघ वर्ष मालखेड तर पहिला राजेंद्र काय? तर गंगेकाड चोलपुरम हे पर्याय 3 योग्य आहे. पुढील प्रश्न. सुफी पंथ मूळचा टिंबटिंबमधील आहे. तर सुफी पंथ मूळचा इराणमधील आहे. पुढचा प्रश्न. 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी टिंबटिंबमध्ये आश्रय घेतला. तर पर्याय 4 नेपाळ. 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. पुढचा प्रश्न 115. अनाथ बालिकाश्रमाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. तर पर्याय 3 अनाथ बालिकाश्रमाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी टिंबटिंब यावर टीका केली. तर पर्याय 1 मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायद्यावर टीका केली. पुढील प्रश्न. कुंदग्राम, पावा, दिनाजपूर, उदयगिरी ही तीर्थक्षेत्रे टिंबटिंब धर्माशी संबंधित आहेत. तर जैन धर्माशी संबंधित आहेत. 118. टिंबटिंब यांनी स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन म्हणतात. तर पर्याय 1 जॉन केल्विन यांनी स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन असे म्हटले जाते. प्रश्न 119. अलेक्झांडर पुस्किन हा टिंबटिंब विचारवंत होय. तर हा रशियन विचारवंत होय. प्रश्न 120. दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप म्हणजेच आशेचे भूशिर याचा शोध कोणी लावला? तर बार्थोलोमू डायस यांनी शोध लावला. पुढचा प्रश्न 121. महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता? तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे. रत्नागिरी हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा आहे. पुढील प्रश्न. महाराष्ट्र राज्यातील एक नवी रेल्वे ही गाडी म्हणजे फिरता राजमहल होय. या गाडीचे नाव काय? तर पर्याय 3 डेक्कन ओडिसी म्हणजे महाराष्ट्र राज्यातील एक नवी रेल्वे ही गाडी म्हणजे फिरता राजमहल होय. पुढील प्रश्न. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही? तर 3 पर्यायामध्ये भात संशोधन केंद्र आहे आणि एकामध्ये नाही, ते म्हणजे अलिबाग येथे भात संशोधन केंद्र नाही. पुढील प्रश्न. विभाजित वर्तुळ ही टिंबटिंब आकृती आहे. तर विभाजित वर्तुळ ही पर्याय 2 द्विमितीय आकृती आहे. हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 125. अंदमान निकोबार हे 2 वेगळे समूह एका खोल खाडीने विभागले गेले आहेत. त्या खाडीस टिंबटिंब असे म्हणतात. तर या खाडीस 10 अक्षांश खाडी असे म्हणतात. पुढील प्रश्न. गहनजात डोंगरांनी टिंबटिंब राज्याचा वायव्य भाग व्यापला आहे. तर ओडिसा राज्याचा वायव्य भाग व्यापला आहे. पर्याय 4 योग्य उत्तर. पुढील प्रश्न 127. हरियाणातील अंबाला शहर टिंबटिंब नावाने ओळखले जाते. तर पर्याय 1 हरियाणातील अंबाला शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न. मोसमी वनातील वृक्षामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष कोणता? तर पर्याय 2 साग हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आहे. पुढील प्रश्न 129. अँटिलीज द्वीपसमूह टिंबटिंब समुद्रात आहे. तर पर्याय 2 कॅरिबियन समुद्रामध्ये आहे. अँटिलीज द्वीपसमूह कॅरिबियन समुद्रामध्ये आहे. पुढील प्रश्न 130. हिमालयातील कैलास पर्वतरांगेत तिबेटमध्ये बाखुरचूजवळ टिंबटिंब नदी उगम पावते. तर पर्याय 1 सिंधू नदी उगम पावते. प्रश्न 131. इटलीतील डिस्युव्हियस व अलास्कातील काटमाई ही टिंबटिंब प्रकारच्या ज्वालामुखीची उदाहरणं आहेत. तर पर्याय 2 निद्रिस्त म्हणजे सुप्त प्रकारच्या ज्वालामुखीची उदाहरणे आहेत. प्रश्न 132. चहा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात चीनचा जगात टिंबटिंब क्रमांक लागतो. तर चहा उत्पादनामध्ये चीनचा क्रमांक पहिला लागतो. पुढील प्रश्न 133. पनामा या कालव्यास टिंबटिंबचे प्रवेशद्वार असे म्हणतात. तर पर्याय 2 पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात. पुढील प्रश्न. टिंबटिंबचा उपयोग हा मुख्यतः आर्थिक इंधन म्हणून अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये केला जातो. तर पर्याय 4 थोरियमचा उपयोग. पुढील प्रश्न. खालील आकृतीमध्ये हिमवृष्टीचा योग्य पर्याय ओळखा. आकृती दाखवली आहे आणि हिमवृष्टी ह्या क ऑप्शनमध्ये आपल्याला दिसत आहे. पुढील प्रश्न. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते याला काय म्हणतात? तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात आणि भोवती फिरते त्याला परिभ्रमण असे म्हणतात. पर्याय 2 योग्य आहे. पुढचा प्रश्न.
137 पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त म्हणजे काय? तर विषुववृत्त हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. पुढील प्रश्न, माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट टिंबटिंब नदीच्या पात्रात आहे. तर ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात माजुली ह्या जगातील सर्वात मोठे बेट आहे. पुढचा प्रश्न, सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना काय म्हणतात? तर यांच्या दरम्यानच्या ग्रहांना अंतर्ग्रह असे म्हणतात. पुढचा प्रश्न, ट्विन टॉवर हा जगप्रसिद्ध इमारत पाहण्यासाठी पर्यटक टिंबटिंब येथे येतात. तर ही जगप्रसिद्ध ट्विन टॉवर ही जगप्रसिद्ध अशी इमारत आहे. ते पाहण्यासाठी पर्यटक कोलालपूर येथे येतात. पुढचा प्रश्न, गॅलिली पर्वतरांगा टिंबटिंबमधील सर्वात उंच प्रदेश आहे. तर इस्रायलमधील सर्वात उंच पर्वत आहे. प्रश्न 142, समुद्र सपाटीवर वायुदाब टिंबटिंब मिलीभार असतो. तर 1013.2 इतका मिलीभार हा समुद्र सपाटीवर वायुभार असतो. पुढचा प्रश्न, चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा भाग म्हणजे काय? तर चंद्रकला असे म्हणतात. पुढचा प्रश्न, सागरी जलातून टिंबटिंबचे प्रमाण सर्वात जास्त असते. तर सागरी जलात सर्वात जास्त प्रमाण सोडियम क्लोराईडचे असते. पुढील प्रश्न 145, टिंबटिंब या शहराजवळ गिझा येथील पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे. तर कैरो या शहराजवळ गिझा येथील पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता व्यवसाय शेतीला पूरक ठरतो? तर पर्याय 2, पशुपालन व्यवसाय हा व्यवसाय शेतीला पूरक ठरतो. पुढील प्रश्न 147, चुनखडीच्या प्रदेशात टिंबटिंब भूरूप तयार होते. तर चुनखडीच्या प्रदेशात पर्याय 1, विलय छिद्रे हे भूरूप तयार होते. अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर टिंबटिंब हे आहे. तर विल्सन मॅसिफ हे अंटार्क्टिका खंडातील सर्वात उंच शिखर आहे. हा प्रश्न देखील अतिशय महत्त्वाचा आहे. अंटार्क्टिका खंडातील सर्वात उंच शिखर विल्सन मॅसिफ हे आहे. पुढील प्रश्न 49, सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला? तर पर्याय 4, पाकिस्तान या देशाने पुढाकार घेतला. प्रश्न 150, वाहतूक व दळणवळण हा अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. कारण पर्याय 1, वाहतुकीमुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण एकूण 60 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. हे प्रश्न या व्हिडिओमधून आपण पाहिलेले आहेत. आपणास हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील सामाजिक शास्त्रावरील 60 प्रश्न पाहणार आहोत. धन्यवाद.